तरी एक त्यातल्या पार्टीला तो पसंत नसणार, त्याच्या विरुद्ध अपील होणार, कायदेशीर प्रक्रिया सुरू राहील. परंतु ह्या निकालामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कुठलेही प्रश्न निर्माण होऊ शकत नाही आणि होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे, कारण लोक आता समजून. आणि या संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली. तडजोड होणं कोणाला सगळ्या देशाला कबूल असेल, परंतु तडजोड होणं शक्य नाही असं त्यांनी सांगितलं होतं. किंबहुना तडजोडीच्या भूमिकेत कोणी यायला तयारच नाही अशा अवस्थेत. आणि टायटल सूट आहे, टायटल सूट मध्ये नेहमी ज्याची बाजू वरचढ असते तो कधी तडजोडीला जात नाही. टायटल सूट मध्ये कागदपत्रावर निकाल लागतो. टायटल सूट हा गेली 60 वर्षे पेंडिंग आहे. तेव्हा अशा या अवस्थेमध्ये जो आता निकाल आलाय योग्य निकाल आहे, यापेक्षा वेगळा निकाल येऊ शकत नव्हता. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आमचा रिपोर्टर आशिष दीक्षित आता आपल्या बरोबर आहे. अत्यंत महत्वाची बातमी आहे आशिष. 30 तारखेला सर्वात जो महत्वाचा निर्णय अपेक्षित आहे तो येऊ घातलेला आहे. काय चर्चा आहे, काय प्रतिक्रिया उमटल्या या महत्वाच्या अपडेट्स नंतर? नक्कीच आता सगळ्यांचं लक्ष आहे ते अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडे, कारण की 30 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी गुरुवारी दुपारी 3:30 वाजता निकालाच्या वाचनाला सुरुवात होणार आहे. अयोध्येतली जी वादग्रस्त जागा आहे ती कुणाच्या मालकीची आहे याचा निकाल आता 60 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लागणार आहे. 60 वर्षांपासून ही केस सुरू होती, अनेक तारखा पडल्या आणि आता अखेरीस सगळे कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत आणि 30 तारखेला याचा निकाल लागणार आहे. त्यामुळे नक्कीच कायदा आणि सुव्यवस्थेची जी सगळी जबाबदारी आहे ती केंद्र आणि राज्य सरकारांनी घेतली. आपण पाहिलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलं आहे. उत्तर प्रदेशात सुद्धा लखनौमध्ये मुख्यमंत्री मायावती यांनी तातडीची बैठक बोलवली आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आज सकाळी केंद्रीय गृह मंत्रालयाची सुद्धा बैठक झाली आणि दिल्लीमध्ये कॉमनवेल्थ गेम्सच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची काय परिस्थिती आहे याचा सुद्धा आढावा घेतला गेला. तसंच देशातल्या वेगवेगळ्या राजधान्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या बैठका आता आपण बोलत असताना सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे नक्कीच आता जोरदार तयारी सुरू झाली आहे 30 तारखेच्या निकालासाठी. सगळीकडे आनंदाची गोष्ट त्यातल्या त्यात हीच आहे की सगळ्या पक्षांनी, मग ते भले राजकीय पक्ष असतील किंवा धार्मिक संघटना असतील, त्या सगळ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या आजच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे आणि सगळ्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, विश्व हिंदू परिषद, त्याचबरोबर आपण ऐकलं कल्याण सिंग यांनी सुद्धा म्हटलं आहे की आम्ही लोकांना शांत राहण्याचं आवाहन करतो. यापूर्वी शिवसेनेने सुद्धा शांततेचं आवाहन केलं होतं. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतो आहोत सर्वात महत्वाची त्या दिवशीचा निर्णय अपेक्षित आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोर्टाच्या निर्णयाचं सर्व पक्षांनी स्वागत केलेलं आहे आणि सगळ्यांनीच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शांततेचं आवाहन केलेलं आहे. हा सर्वात प्रमुख मुद्दा आहे आणि आजचा सर्वात महत्वाची बातमी आहे आणि याच बातमीशी निगडीत असणारे आमचा आजचा सवाल. ब्रेकला जाण्याआधी बघूयात आपला आजचा सवाल काय आहे. अयोध्या प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल सर्वांनी स्वीकारणं हितकारक आहे का, यावर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. तुमचं मत हो असेल तर टाईप करा ACS_Y, नाही असेल तर टाईप करा ACS_N. तुमचा SMS आम्हाला पाठवा 51818 या नंबरवर आणि फायनल रिझल्टसाठी पहा आजचा सवाल रात्री 9:15 वाजता.